अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 18. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात सम्राट तलवार घेऊन अवीच्या दिशेने धावला. अवी त्या गुंडांना मारत होता आणि त्याच्या आजूबाजूला लक्ष होतं आणि त्याच्या बॉडीगार्डच्या सुद्धा सम्राटकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे सम्राट धावतच जाऊन त्याने अवीवर वार केला. अन्या व रेवाची आर्तकिंचाळी ऐकू आली व दचकून अवीने मागे वळून पाहिले तर तिच्या डोळ्यापुढे अंधारी आलेली होती व ती जमिनीवर खाली पडली. तर आत्तापासून पुढे सम्राट अवीवर वार करत आहे हे पाहून अन्या त्याच्याकडे धावतच सुटली. तेव्हा तिच्या मनात अनेक विचार येऊन जात होते, जसे की हा कोण कुठला मुलगा ज्याची आणि माझी आत्ताच ओळख झाली आहे. शिवाय मी त्याला मघाशी ॲटिट्यूड दाखवून त्याच्याशी एवढी व्यवस्थित बोलले देखील नाही, पण तरीही हा माझ्यासाठी या सम्राट सिंगसोबत 2 हात करायला तयार देखील झाला. माझ्यासाठी हा एवढ्या मोठ्या गुंड्यांसोबत लढत आहे आणि मी काय करते त्याच्यावर वार होताना बघत बसले. नाही, मला काहीतरी करावं लागेल असं स्वतःशीच बोलत ती कशाचीही पर्वा न करता अवीच्या दिशेला पळाली. आणि तिला असं पळताना पाहून रेवा जोरात ओरडली, कारण आता ती सम्राट व अवीच्या बरोबर मध्येच उभी होती. रेवाचा आवाज आला तसा अवी मागे वळला आणि पाहतो तर काय, ते धारदार हत्यार घेतलेला सम्राटचा हात हवेतच होता व तो त्याच्यावर वार करत होता. पण त्या दोघांच्या मध्ये आता अन्या होती. तो वार तिच्यावर होणार एवढ्यात अवीने सम्राटच्या हत्यार असलेला हात तिथे हवेतच पकडला व त्या अवीच्या हातातून रक्त वाहू लागलं. अवीच्या हातातून वाहणारे रक्त पाहून अन्याला चक्कर आली व ती खाली पडणार तेवढ्यात अवीने आपल्या दुसऱ्या हाताने तिला पकडलं. तसं ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तसेच डोळे मिटून पडलेली होती. तोपर्यंत अवीचे बॉडीगार्डही तिथे आले होते व त्यांनी सम्राटला आपल्या ताब्यात घेतलं व अन्याला सावरायला पुढे आले. तर अवीने त्यांना हातानेच नको असा इशारा केला. अन्या, वेकअप प्लीज, वेकअप. तू डोळे उघड ना प्लीज. अन्या, तुला काय झालंय? बॉडीगार्ड्सने सम्राटला पकडल्यानंतर अवी अन्याला तसेच धरून खाली बसला. त्यानं तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं व तिच्या गालावर बोटाने हलकेच टॅप करत होता. तोपर्यंत रेवा त्यांच्याजवळ पळतच हातात पाण्याची बाटल घेऊन येताना अवीला दिसली. अवीने तिला येताना पाहिलेलं म्हणून आपला लागलेला हात तिच्या पुढे केला. तर तिला वाटलं हाताला काहीतरी बांधायला सांगत आहे म्हणून ती आपल्या पर्समध्ये रुमाल शोधत होती. रेवा, आर यू फूल? मग पर्समध्ये काय शोधतेस? मला वाटलं ते बघ, ती बेशुद्ध पडली आहे. अवी जवळजवळ तिच्यावर ओरडलाच, कारण त्याला आता अन्याची काळजी लागलेली व रेवाचा राग येत होता. एकतर ती स्वतःचा जीव धोक्यात घालून अवीला वाचवायला आलेली होती, तेव्हा रेवाने तिला का थांबवलं नाही हा मेन प्रश्न त्याला पडलेला होता. त्यात अन्याच्या तोंडावर मारण्यासाठी त्याला पाणी हवं होतं, म्हणून त्याने रेवाकडे हात पुढे केलेला, तर ती पर्समध्ये दुसरंच काहीतरी शोधत होती. अन्याला या अवस्थेत पाहून तो पॅनिक झालेला आणि या सर्वांमध्ये त्याचे हाताला लागलंय याची त्याला जाणीव देखील नव्हती. हो देते, हे घे. अवीचा रागीट आवाज ऐकून रेवा थोडी घाबरली. तसं तिने पटकन आपल्या हातातील बाटल अवीकडे दिली. सावकाश अवीने रेवाजवळची बाटल जवळ ओढूनच घेतली आणि त्याने हाताला लागलेलं म्हणून रेवा काळजीने बोलली, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हतं. त्याला फक्त अन्याची काळजी लागलेली होती, दुसऱ्या कोणाचीही नाही, अगदी स्वतःची देखील नाही. अन्याला शुद्धीवर आणण्यासाठी तो फार खटाटोप करत होता. तिथे जमलेले सगळेच हा वाचून हा प्रकार बघत होते आणि त्या सर्वांना हे कळायला उशीर लागला नाही की अन्याला त्या गुंड्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी आता तो जो मुलगा स्वतःच्या जीवाची बाजी लावून गेला आहे तो कोणी साधासुद्धा माणूस नाही. त्याचे बॉडीगार्ड बघून त्यांना आता अंदाज आलेलाच. शिवाय तोडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो म्हटल्यावर तो अन्यावर जीवापाड प्रेम करतोय
म्हणून तिथे जमलेल्या सगळेच त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. अन्या, वेकअप प्लीज, वेकअप. हे अन्या, काय होते तुला? तू उठत का नाहीस? ए रेवा, बघ ना, काय झालंय हिला? ही उठत का नाही? अवी अन्याच्या तोंडावर पाणी शिंपडायचा व तिच्या गालावर हलकेच बोटाने टॅप करायचा, पण ती त्याला काहीच रिप्लाय देत नव्हती. हे बघून अवी आणखीनच घाबरला व समोर उभ्या असलेल्या रेवाला बोलला, तू पॅनिक होऊ नको. मी बघते. रेवा अवीला धीर देत बोलली खरी, पण अन्याला बेशुद्ध पडलेलं पाहून ती देखील खूप घाबरली होती. पण अवीला घाबरलेलं पाहून ती थोडा धीर एकवटून बोलली, प्लीज उठ ना. हे बघ, इथे कुणालाच काही झालं नाही. बघ अवी कसा ठणठणीत आहे. त्याला देखील तुझी काळजी वाटत आहे. तेव्हा तू प्लीज उठ ना. रेवा अन्याला हलक्या हाताने हलवत बोलली. रेवा. रेवाच्या आवाजाने अन्याला जाग आली. तसे ती डोळे किलकिले करून इकडे तिकडे बघू लागली. हा बोल ना अन्या, काय होतंय तुला? आपण डॉक्टरकडे जाऊया का? रेवा अन्याच्या कपाडावर हात ठेवून बोलली, कारण तिला ताप आला आहे का हे तिला पाहायचं होतं. रेवा, अवी ठीक तर आहे ना? तो नाही, त्याला मारलं तर नाही ना? रेवा, अवी कुठे आहे? मला त्याला बघायचं आहे. अन्या हळू आवाजात बोलली व तिचं हे बोलणं फक्त रेवाला समजलं, म्हणजे ऐकू आलं. अगं हो, तो ठीक आहे. हे बघ ना, इथेच तर आहे. तू त्याच्याच तर मांडीवर डोके ठेवून झोपली आहेस. रेवा अवीकडे बघून बोलली. तसं अन्याने देखील तिची नजर फॉलो केली तर तिला अंधुकसी त्याची आकृती दिसली. पण तिने लगेच आपले डोळे मिचकावले, कारण सूर्यकिरण बरोबर तिच्या डोळ्यावर पडत होतं. ही गोष्ट अवीच्या लक्षात येताच तो थोडा पुढे झुकला. तसं अन्याने परत आपले डोळे किलकिले करून वर बघितलं तर अन्याला त्याचे किंचित ओले झालेले ते 2 गहिरे डोळे दिसले. आणि बस, ती त्या डोळ्यांमध्ये हरवून गेली. अन्या, आर यू ओके? तुला आता बेटर फील होतंय ना की नाही? तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. अवी तिला काळजीने विचारत होता. पण ती तिथे होतीच कुठे? ती तर हरवली होती त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यात. हे बघून तो गालात हसला व तिच्यासमोर टिचकी वाजवली. तशी ती भानावर आली. मी तुला काहीतरी विचारत आहे, अवी म्हणाला. हां, बोला ना, अन्याने न समजून विचारलं. अगं, मी तुला विचारलं की तुला आता कसं वाटतंय? बेटर फील होतंय ना की आपण डॉक्टरांकडे जाऊया? अवी म्हणाला. नाही म्हणजे आता मला बरं वाटतंय, पण तुम्हाला कुठे लागलं नाही ना? तुम्ही ठीक तर आहात ना? अन्याने काळजीने विचारलं. तेव्हा त्याने नाहीमध्ये मान डोलावली. मी ठीक आहे, अवी हसून बोलला. आणि अन्याला तिच्या मनावरचं ओझं थोडं कमी झाल्यासारखं वाटलं. पण 2च सेकंद आणि तिला काहीतरी आठवलं व तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पटकन बदलले. ती गडबडीने आपल्या जागेवरून उठूनच बसली. तिला असं गडबडीने उठून बसलेलं बघून रेवा व अवीला टेन्शन आलं. म्हणून ते तिच्याकडे एकटक काळजीने बघू लागले. हे काय, केवढं लागलं आहे तुम्हाला? आणि तुम्ही बोलताय मी ठीक आहे? अन्या अवीसोबत बोलत होती. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या हातातून थेंब थेंब पडणाऱ्या रक्तांकडे गेलं. तसं ती घाबरून अवीवर जवळजवळ ओरडलीच. अरे, माझं तर तिकडे लक्षच नाही गेलं. पण तुझ्या बोलण्यावर मी पाहिलं आणि आता मला तिथे थोडी झणझण जाणवू लागली आहे. पण इट्स ओके, एवढंही काही लागलेलं नाही. अवी खांदे उडवत बोलला. अवी, एवढं काही लागलं नाही म्हणजे? काय रे, एवढं तर लागलं आहे तुला. आणि किती रक्त आलं आहे, पण तुला त्याचं काहीच नाही. अरे, माणसाला साधं खरचटलं ना तर देखील किती वेदना होतात. पण तुला तर एवढं लागलं आहे आणि तुला फक्त झणझण होत आहे. ते काही नाही. तू पहिला आमच्याबरोबर चल बरं. आपण डॉक्टरांकडे जाऊ व ड्रेसिंग करून घेऊ. पण त्याआधी तुझ्या जखमेवर काहीतरी बांधायला हवं, जेणेकरून जास्त रक्त नाही जाणार. 1 मिनिट, मी बघते काहीतरी. रेवा आपल्या बॅगेत काहीतरी शोधत बोलली. काय करतेस? हा तुझा नवा दुपट्टा खराब झाला ना? रेवा आपल्या बॅगेत अवीच्या जखमेवर बांधण्यासाठी काहीतरी शोधत होती. तोपर्यंत अन्याने आपला नवा कोरा दुपट्टा मध्यातून फाडला व अवीच्या जखमेवर बांधू लागली. ते बघून अवी बोलला खरा, पण तो मनातून खूप सुखावला होता. कारण त्याला अन्या पहिल्या नजरेत आवडली होती. तिच्याबद्दल सगळं काही समजल्यावर
तिच्याबद्दल त्याच्या मनात सहानुभूती, काळजी निर्माण झाली होती आणि आता सेम तसेच आपुलकी, काळजी त्याने स्वतःबद्दल तिच्या डोळ्यात व तिच्या कृतीतून पाहिली होती. हे पाहून तो खरंच सुखावलेला होता आणि म्हणून तो आता हवेत उडत होता. त्याला आपल्या आसपास फक्त थंडगार हवा जाणवत होती. त्यामध्येच त्याला एक गरम स्पर्श देखील जाणवत होता, जो की अन्याचा होता. ती त्याच्या हाताला आपला दुपट्टा बांधत असताना तिचा हाताचा स्पर्श जाणवला. खराब झाला तरी होऊ दे, पण तुम्ही माझा जीव वाचवला आहे. तुम्ही वरील वार स्वतःवर घेतला आहे. त्याच्यासमोर हे काहीच नाही. आज पूर्ण कॉलेजसमोर तो माझी वाट धरून उभा होता आणि इथे जमलेल्या सगळ्यांकडे मी मदतीच्या आसेने पाहत होते. पण या इथे जमलेल्यांमधलं कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. सगळे नुसते बघ्याचे भूमिका बजावत होते. पण तेव्हा तुम्ही माझ्या मदतीला आलात. पण मी काय केलं? तुम्ही जेव्हा मघाशी क्लासरूममध्ये माझ्याशी मैत्री करायला हात पुढे केले, तेव्हा मी तुमच्यासोबत तुटकपणे बोलले. शिवाय तुम्ही फ्रेंडशिपचा हात पुढे करूनसुद्धा मी अगदी जीवावर उदार होऊन तुमच्यासोबत फ्रेंडशिप केली. मी एवढी तुमच्यासोबत वाईट वागले, पण तुम्ही माझ्या मदतीला धावून आला. तुम्ही मला क्लासरूममध्ये विचारत होतात ना की फ्रेंड्स म्हणून, पण मी आता सगळ्यांसमोर विचारते की तुम्ही माझे फ्रेंड्स व्हाल का? अन्य अवीसमोर मैत्रीचा हात पुढे करून बोलली. तिचं बोलणं ऐकून अवी तर हवेतच. त्याला आता पूर्ण जगाचा विसर पडलेला व तो गालात हसत अन्याकडे बघत होता. आता त्याला त्याच्या आजूबाजूला फक्त अन्य दिसत होती आणि तो तिच्याकडे भान हरपून बघत होता.